speak in this panel discussion, and two renowned industrialists are there. Amongst them, one is my guru who taught me in 1986, a cost accountant, another industrialist. So this is a panel discussion, about 1 hour they will provide us. I will request the panelists, they will address in 2 to 3 minutes, and then the question answer will be undertaken. We try our level best to make this panel discussion very lively, otherwise it will be one way. With the permission of all respected audience in this auditorium, I request Simpugde sir, please talk about innovation startup for Viksit Bharat. Good morning. Basically, जो टॉपिक दिलेला आहे त्याच्यामध्ये इनोव्हेशन आणि स्टार्टअप बिझनेस याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या अनुभवावरून. आपला फोकस पाहिजे, जसं मॅमने जर सांगितलं पॅशन पाहिजे की आपण काहीतरी करू शकतो. त्याप्रमाणे जर आपण पॅशन जर फॉलो केलं आणि त्या फोकसला फॉलो केलं तर निश्चितपणाने होऊ शकतो. मॅमने आणखीन एक गोष्ट सांगितली की फंड नाहीत म्हणून काळजी करू नका. मी माझ्या कॉलेजमध्ये असताना किंवा इतर सर्व्हिस करत असताना म्हणजे पुरेस्ट ऑफ द कोर होतो, पण आता माझ्याकडं बऱ्याचशा 5 इंडस्ट्री आहेत. एक हाय प्रेशर मोल्डिंग आणि काय आहे. विषय असा आहे की आपण मनात आणलं आणि ते करायचं ठरवलं तर करायचं, आणि लाजू नका की मला करायचं आहे म्हणून सांगा. पहिली गोष्ट आहे की मी सुरुवातीपासून सांगत होतो की मला करायचं आहे. मी BE झाल्यानंतर 15 वर्ष सर्व्हिस केली. त्यावेळी माझं प्रिपरेशन फॉर माय बिझनेस चालू होतं. मी ICAA बिझनेस मॅनेजमेंट लेबर मॅनेजमेंट केलं. त्यानंतर बिझनेस चालू केल्यानंतर जे रिस्क असतं त्याच्यामध्ये जे आपल्याला फॅमिली सस्टेन कशी करायचं त्यासाठी माझी एक पॅशन टीचिंग जी होती ती मी डेव्हलप केली. आणि मी त्यानंतर 13 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला KITला प्राध्यापक होतो. त्यातलं MBAला 2 वर्ष फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ KIT मी होतो. साईड बाय साईड मी ह्याला कॉमर्स कॉलेजला MBA कोऑर्डिनेटर म्हणून 80 ते 94 होतो. गुरु सरांनी आता जस्ट सांगितलं. त्या असं जर आपण प्रिपेअर केलं की प्रिपेअर युअरसेल्फ फॉर स्टार्टअप आणि बिझनेस तर होऊ शकतं. काहीही होऊ शकतं. तुम्हाला मनात आलं तर काहीही आपण करू शकतो. आणि हे करत असताना आपण म्हणजे एक स्वतःवरचा विश्वास आणि एक रेझिलन्स आयुष्यात प्रत्येक वेळा सक्सेस होतच जातं असं नाही. आमच्या ह्याच्यामध्ये 15-20 वर्षाच्या बिझनेसच्या ह्याच्यामध्ये बराच अपडाऊन आहेत. रेझिलन्स हा जो आहे बाउन्स बॅक, तुम्ही जर त्यावेळी हे झाला डिसहार्टन झाला तर तुमचे एम्प्लॉई तुमची फॅमिली वगैरे सगळे टोटली कोलॅप्स होतं. तेव्हा कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपण फर्म आपला फोकस ठेवायचा आणि निश्चितपणानं स्टार्टअपमध्ये जरासं इनोव्हेटिव्ह असतं, त्यात थोडं रिस्क जास्त असतं नॉर्मल इंटरमिडिएट होते, बिकॉज इट इज अ न्यू कन्सेप्ट. आणि स्टार्टअपसाठी जे काय रिकग्निशन वगैरे असतं ते आपल्याला घ्यावं लागतं. डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री आणि इंटरनेट DPIIT याचं वगैरे रिकग्निशन घ्यायचं असतं. देर इज स्लाईट डिफरन्स बिटवीन बिझनेस रेग्युलर बिझनेस अँड स्टार्टअप. स्टार्टअप इज मोर रिस्की, पण त्याची ग्रोथ एकदम फास्ट असते. तर अशा रीतीनं आपण स्टार्टअप करायचं असेल, इनोव्हेटिव्ह आयडिया असेल तर स्टार्टअपमध्ये जा, नाहीतर बिझनेस तरी सुरू करा. आणि मला नेहमी वाटतं की बऱ्याच वेळा कॉलेजमध्ये मी जेव्हा एंटरप्रिनरशिपचे लेक्चर देतो त्यावेळेस सांगतो, कॉलेजमध्ये किती मुलं आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाली, कॅम्पसमध्ये सिलेक्ट झाली, ह्याच्यापेक्षा कॉलेजनी आपली किती मुलं एंटरप्रिनर झाली याच्यावरती कॉलेजचं मानांकन असावं असं मला वाटतं. थँक्यू. धन्यवाद सर. रेझिलन्स आणि मनात आलं की ते करू शकतं अशा प्रकारचा विचार एक प्रथित यश उद्योजक सिंपुगडे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे चेअरमन आणि माझे गुरु यांनी आपले विचार मांडलेले आहेत. स्कायपा इंडस्ट्रीचे चेअरमन आदरणीय पेंडसे सर, मॅनेजिंग डायरेक्टर यांना विचारतो, सर व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द इनोव्हेशन अँड स्टार्टअप फॉर विकसित भारत. सर धन्यवाद. मित्रांनो, प्रथम मी आता असं म्हणेन की आता एवढ्या मोठ्या आपल्या शिंपुगडे साहेबांचा अनुभव जो आहे याचा विचार केला तेव्हा आपण आता
मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पॅशन. आणि त्याचबरोबर आपल्याला जर आपण बघितलं आपला कॉन्फिडन्स आहे, आपला माइंडसेट आहे, आपला बिझनेस एंटरप्रिनरशिप करण्याची आपली प्रिपरेशन आहे, हे सगळं जरी असलं तरी व्हॉट इज इम्पॉर्टंट इज युअर ॲटिट्यूड. when you count when you give the numbers to every word ABCD wise, तर आपल्या लक्षात येईल की ॲटिट्यूड काउंट्स 100. सो आवर ॲटिट्यूड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कारण त्याशिवाय आपण म्हणजे अप्स अँड डाऊन्स खूप येत आहेत, त्याच्यामध्ये चेंजेस होतात. आपण कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, आपल्याला कंटिन्युअस अपग्रेड राहायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना करत जाऊ तसंच आपल्याला एंटरप्रिनरशिप आपण त्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो असं मला वाटतं. धन्यवाद सर. आदरणीय पेंडसे सरांनी की ॲटिट्यूड ही स्पोक अबाउट. राईट नाऊ वी आर रिचिंग टू गोडसे सर, अ बँकर केम फ्रॉम बँक ऑफ इंडिया. सर, माझ्या सर्व उद्योजकांचं म्हणणं आहे की चपला फाटाव्या लागतात, त्याच वेळेला बँकेतनं पैसे मिळतात. तर आपलं काय मत आहे सर? प्लीज गोडसे सर, विथ ड्यू रिस्पेक्ट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. ते पैसे दिले तर गुड मॉर्निंग म्हणतात सर. निगेटिव्ह कमेंटला सुरुवात झाली म्हणून म्हटलं थोडंसं पॉझिटिव्ह पाहावं लागेल. बँकिंगवरती मी नंतर बोलतो. माझं सुरुवातीचं असं मत आहे ॲज अ बँकर, कोणताही बिझनेस सिलेक्ट करणं ही एक सगळ्यात मोठी टास्क आहे. आणि बँकर असं समजतो आम्ही की लोन देणं सोपं आहे, रिकव्हरी करणंही सोपं आहे, पण एखादा बिझनेस निवडणं, त्याच्यामध्ये पूर्णत्वाने उतरणं आणि तो शेवटपर्यंत टिकवणं ही खूप मोठी आणि चॅलेंजिंग गोष्ट आहे. जेव्हा आमच्याकडे एखादा ग्राहक कर्जासाठी येतो तेव्हा आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये स्वतःलाही पाहत असतो की हा माझाच प्रोजेक्ट आहे, कारण आम्ही त्याच्यामध्ये फंड इन्व्हेस्ट करत असतो. तर आमचे अनुभव असे आहेत की काही आपले जे यंग एंटरप्रेन्युअर आहेत हे खूप करेजियस आहेत, खूप अभ्यास करतात आणि हेच अपेक्षित आहे. कुठलाही व्यवसाय सुरू करायचं म्हटलं तर त्याचं आपल्याला प्रॉपर नॉलेज असणं आवश्यक आहे. तो सिलेक्शन करताना आपण त्याचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट्स बघितले पाहिजेत, जसं की अगदी अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल किंवा मार्केटिंग, हे सगळे आस्पेक्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. व्यवसाय सिलेक्ट करताना जर आपण घाई केली तर आपण चुकू शकणार. व्यवसाय सुरू करताना जर आपण प्रॉपरली सगळ्या काळजीपूर्वक गोष्टी केल्या तर आपला व्यवसाय चुकणार नाही. आम्ही बऱ्याचदा म्हणतो की त्या व्यवसायाबद्दलचे तुम्हाला काही अनुभव आहे का, काही तुम्ही अभ्यास केला आहे का, तर त्यावेळेस जे लोक खरेच उद्योजक बनायची इच्छा आहे त्यांच्याकडे मात्र खूप चांगला आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो. त्यांनी अगदी यूट्यूबपासून सुरुवात केलेलं असतं, बऱ्याचशा बिझनेसला व्हिजिट दिलेल्या असतात आणि यातनं लक्षात येतं की हा खरंच धडपड करून त्या व्यवसायामध्ये उतरणार आहे. आणि काही लोकांचा निगेटिव्ह रिस्पॉन्स असा आहे की ते अगदी ब्रँच मॅनेजरलाच विचारतात, मी हा व्यवसाय ठरवला आहे स्टार्टअपमध्ये, पण तुमचं मत काय सांगायचं आहे. आता आम्ही बँकर हे अपेक्षित करत नाही की आम्ही तुम्हाला ते गाईड करावं, कारण कुठला व्यवसाय करावा हा प्रत्येकाचा, त्या व्यावसायिकाचा वैयक्तिक निर्णय आहे. आणि स्टार्टअपमधले जर अनुभव बघितले, जसं सरांनी आत्ता उल्लेख केला की स्टार्टअपमध्ये तुम्हाला सर्वाईव्ह व्हायला वेळ लागतो. मी एक एक्झाम्पल आपल्या पुढे मांडतो. एक रेडी टू फूड म्हणून आपण ऐकलं असेल आता लेटेस्टमध्ये 4-5 वर्षांमध्ये ऐकायला मिळते. म्हणजे तुम्हाला सगळं रेडीमेड ते पॅकिंग असेल, अगदी रेल्वेमध्ये प्रवास करताय त्यावेळीसुद्धा तुम्ही ते शिरा असेल, उपमा असेल, अशा प्रकारे किंवा भाजी असेल डायरेक्टली तुम्ही ते घेऊ शकता आपल्या जेवणामध्ये, त्याच्यासाठी वेगळं काय करण्याची आवश्यकता नाही आहे. तर हे प्रोडक्ट बनवणारी एक कंपनीसाठी आम्ही फायनान्स केला सुरुवातीला. तो फायनान्स करताना त्याला सर्वाईव्ह व्हायला पहिले 3-4 वर्ष लागले. त्याला मार्केट नाही मिळालं, त्याला इस्टॅब्लिशमेंट व्हायला प्रॉब्लेम आले. मात्र नंतरच्या काळामध्ये अगदी त्याला इंडियन रेल्वेसारख्या ऑर्डर मिळाल्या, डिफेन्समधल्या ऑर्डर मिळाल्या आणि आता त्याचा बिझनेस एवढ्या चांगल्या मोठ्या प्रमाणावर चालला आहे की तो जे त्याचे इन्व्हेस्टमेंट होते त्याच्या डबल त्याचं प्रॉफिट आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये उतरलं आहे. तर तो यंग एंटरप्रिनर होता आणि हे घडत असताना त्यांनी ते पेशन्स ठेवले, तो अभ्यास करत राहिला आणि ॲज अ बँकर म्हणून आम्ही पण त्याला सपोर्ट केला. काही वेळेस आमच्या मनात विचार आला की हा आता NPA झाला आहे, याच्यावरती आता सरफेसी ॲक्टनुसार कारवाई करणं अपेक्षित आहे. पण त्यावेळेससुद्धा बँकांकडे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचे काही टूल्स आहेत, जसं आम्ही रिस्ट्रक्चरिंगचा पर्याय वापरू शकतो. तर तो पर्याय आम्ही त्या केसमध्ये वापरला आणि त्या रिस्ट्रक्चरमुळे अगदी त्यावेळेस आम्हाला त्या ऑडिटरना समजवणं खूप अवघड झालं होतं. त्यावेळेस समजवलं आम्ही की सर NPA केला तर सरफेसी होऊन वसुली होईल बँकेच्या दृष्टीने,
मात्र रिस्ट्रक्चरिंग केलं तर एक व्यावसायिक उभा राहील आणि तो अनेक व्यावसायिकांना एम्प्लॉयमेंट देईल. तर अशाही प्रकारचं उदाहरण आपल्याकडे आहे. त्यानंतर बँकिंगच्या दृष्टीनं जो सरांनी मुद्दा काढला, त्याच्यात आम्ही कुठल्याही व्यक्तीची सुरुवात आल्यानंतर बघतो तो त्याचा सिबिल किंवा बिझनेसमध्ये आपण त्याला CMR रँक म्हणतो, तर ती खूप महत्त्वाची आहे. बघा, कुठल्याही व्यक्तीने कर्ज घेतल्यानंतर अगदी तो छोटा क्वांटम असेल तर तो शेवटपर्यंत पुरणारा नाही आहे. आपण बिझनेस करताना बँकेशी आपलं एवढे बँकिंग रिलेशन चांगले असावे की ते रिपेमेंटमध्ये आपले दिसावे. फक्त रिपेमेंटमध्येच नाही तर आपण डॉक्युमेंट सबमिशन प्रोसेस असेल, रिव्ह्यूज असतील, याच्यामध्ये आपण जेवढं प्रॉपरली प्रॉम्प्ट बँकेशी रिलेशन ठेवाल तेवढं बँक तुम्हाला आपलंसं करते. आणि तुम्ही न मागताही आम्ही ग्राहकांना म्हणतो की तुम्ही कर्जासाठी या, आम्हालाही कर्ज वाटप करायचं, अशी पण एक नाण्याची दुसरी बाजू आहे. तर या अनुषंगाने मी सांगेल की आपला CMR रँक किंवा सिबिल रिपोर्ट हा कसा चांगल्या प्रकारे राहील हे आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्या अडचणीच्या वेळेस बँकेकडे आपण आपला पार्टनर म्हणून बघणं आवश्यक आहे. तुम्ही बँकेपासून कोणतीही गोष्ट लपवू नका. अगदी तुमच्या बिझनेसमध्ये फेल्युअर जरी येत असेल तरी तुम्ही ते बँकेला वेळोवेळी कळवलं पाहिजे की ह्या कारणांमुळे मी आता पुढे सक्सीड व्हायला मला अडचणी येत आहे. जसं मी रिस्ट्रक्चरिंगचं टूल सांगितलं, असे टूल जर बँक देऊ शकत असेल ॲज पर गाईडलाईन तर बँक तुम्हाला नक्की मदत करेल. मात्र आपण जर ते लपवलं आणि आहे त्या स्टेजमध्येच बाहेरून बॉरोइंग केलं आणि ते रिपेमेंट करण्याचा प्रयत्न केला तर आपण अडचणीत येणार. याचबरोबर आत्ताचं बजेट बघितलं असेल किंवा गव्हर्नमेंटचा जो काही त्याच्याबद्दलचा व्ह्यू आहे त्याच्यानुसार आपल्याला आता CGTMA सुद्धा लिमिट 10 करोडपर्यंत त्यांनी वाढवलं. अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह जे गव्हर्नमेंट घेत असतं, तर सगळ्यात महत्त्वाची गरज आहे आपल्याला की आपण पुढं येणं, या सगळ्या बाबींचा विचार करून आपण पुढचे पाऊल उचलणं. कोल्हापूर जिल्ह्यातला जर आपण MSME मधला जर डिस्बर्समेंट फिगर जर बघितले तर आम्ही गेल्या वर्षीपर्यंत 5,000-6,000 करोडचं डिस्बर्समेंट प्रत्येक वर्षी होईल असं अपेक्षित धरत होतो. मात्र आफ्टर कोरोनासुद्धा एक्सपान्शन आणि इनोव्हेटिव्ह आयडिया खूप लोक वापरत आहेत आणि गेल्या वर्षीसुद्धा आपलं डिस्बर्समेंट 9,900 करोड एवढं झालं. आणि यावर्षी तर आम्ही ते डिस्बर्समेंट 12,500 करोडचं टार्गेट घेतो आहे, म्हणजे 25-26साठी. सांगण्याचा उद्देश काय की अपेक्षित करतो आहे आम्ही किंवा जेवढा स्कोप आहे त्याच्याहीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावरती उद्योजक तयार होत आहेत. आणि या सेशनमध्ये आपल्याला अशा प्रकारचं धन्यवाद. रेडी टू इट. आमचे नवीन उद्योजक म्हणतात सर आमच्या पॉकेटमध्ये बँकेनं पैसे द्यावेत ना, म्हणजे मग आम्ही निश्चित अनुभव घ्या. आपण म्हणाला छान आहे, पण अनुभव घेण्यासाठी जे काही लागतं ते घेण्याची संधी द्यावी. मी नंतर पाहतो सर. कमेंट आपण जसं म्हणतो की कुठल्याही सक्सेसची एक पहिली पायरी, तसं मी असं म्हणेन की तुम्ही बँकेत जाऊन कर्ज मिळवताय ही सुद्धा एक त्याची पहिलीच पायरी आहे. म्हणजे आपण बघताना ज्या लोकांनी आता मी जसं सांगितलं की 9,900 करोड गेल्या वर्षी कर्ज वाटप केलं, ते सुद्धा आपल्या जिल्ह्यातले लोक आहेत. गुड सर. ते लोक कर्ज घेऊ शकतात, आपण का नाही. त्यामुळे पेन्शन सर म्हणाले की ॲटिट्यूड महत्वाचा. ॲटिट्यूड आणि पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. पेशन्स कर्ज मिळालं नाही त्यांच्याकडे तुम्ही पाहू नका, ज्यांना मिळालंय त्यांच्याकडे पेशन्स महत्वाचे. धन्यवाद सर. मी प्रथित यश सायंटिस्ट NCLचे एक तज्ज्ञ CV रोडे सरांना विनंती करतो की आपलं सर तिथे आपलं मत नवीन उद्योजकांना, स्टार्टअप इनोव्हेशन, व्हॉट टू डू. हॅलो नमस्कार, सुप्रभात. मी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये काम करत होतो चीफ सायंटिस्ट म्हणून. आमचं काम म्हणजे रिसर्च आणि डेव्हलपमेंट, रिसर्च प्रोजेक्ट्स डेव्हलप केले आणि काही पायलट स्केल आणि काही कमर्शियल स्केलपर्यंत. आणि सध्या मी इंडस्ट्रीला कन्सल्टन्सी देतो 2-3 इंडस्ट्रीला. आता मला सांगायचा मुद्दा म्हणजे पॅशन यांनी महत्त्वाचं सगळ्यांनीच कव्हर केलं. मॅडमनी सांगितलं तुमचा फोकस फार महत्त्वाचा आहे. कुठलं प्रॉडक्ट, कुठली प्रोसेस तुम्हाला मार्केटमध्ये आणायची आहे आणि त्याच्यासाठी एफर्ट्स, तर पर्सिस्टंट एफर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आमच्या रिसर्चमध्ये सुद्धा स्टुडंट्स गाईड करताना ते बऱ्याच वेळेला काय होतात की काही 1-2 वर्षांनी, 2-3 वर्षांनी वगैरे डिमोटिवेट होतात. म्हणजे ते 1-2 स्टुडंट तर ठीक आहे,
एक दोन स्टुडंट तर मध्येच म्हणजे सोडून द्यायची गोष्ट करत होते, पण ते काय त्यांना मोटिवेट करून परसिस्टंट म्हणजे 4-5 वर्ष काम केल्यानंतर ते कुड सी द रिझल्ट्स अँड दे रिअली डीड व्हेरी वेल. मेनी ऑफ माय स्टुडंट्स आर अब्रॉड, सम आर इन बिझनेस अँड सम आर इन अकॅडमिक्स ऑल्सो. आणि तर ते परसिस्टंट एफर्ट्स फार महत्त्वाचे आहेत. आता मी इंडस्ट्रीला जे कन्सल्टन्सी देतो आहे तर बऱ्याच वर्षापूर्वी केलेल्या प्रोसेसेसवरती ती कन्सल्टन्सी आहे. दे आर जस्ट नाऊ स्टार्टिंग फॉर सम स्केलअप अँड दे विल गो फॉर कमर्शियलायझेशन अँड दिस परसिस्टंट एफर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. कन्सिस्टन्सी पण पाहिजे तुम्हाला. आणखी दुसरं म्हणजे ह्या स्टार्टअपमध्ये महत्त्वाचं म्हणजे टीमवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो यू हॅव टू हॅव सम व्हेरी गुड टीम. यू अलॉन कॅनॉट डू एव्हरीथिंग. मॅडमनी पण मगाशी सांगितलं की तुम्हाला तुमचं नेटवर्किंग फार महत्त्वाचं आहे. टीम म्हणजे अगदी प्रत्यक्ष काम करणारी तर टीम पाहिजे, पण नेटवर्किंग पण फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आधी आपल्या सोशल मीडियामुळे काय वी आर इन टच विथ एव्हरी वन अक्रॉस द ग्लोब. सो नेटवर्किंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि इट शुड बी लाईक गिव्ह अँड टेक. सो इफ यू आर टेकिंग समथिंग यू शुड बी रेडी टू गिव्ह इट ऑल्सो. तर ते फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फॅमिली सपोर्ट. सो युअर फॅमिली, नाव वी आर ऑल फॅमिली पीपल, ओके. सो आवर फॅमिली ऑल्सो शुड सपोर्ट दिस. सो दॅट इज व्हेरी अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर. समटाईम्स व्हॉट हॅपन्स की घरनं बऱ्यापैकी विरोध होतो स्टार्टअपला किंवा काही धंदा चालू करायला किंवा काही असं, तर बऱ्यापैकी विरोध होतो. तर तो विरोध सहन करण्याची ताकद पण पाहिजे आणि नंतर तो विरोध मावळतो आणि दे बिकम युअर सपोर्टर्स. सो यू हॅव टू कन्सिडर दॅट फॅक्टर ऑल्सो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर निगेटिव्ह रिझल्ट्स जे येतात म्हणजे आता मॅडमनी सांगितलं की यू कॅन ट्रान्सफॉर्म युअर डिसॲडव्हान्टेजेस टू युअर स्ट्रेंथनिंग पॉईंट्स. तर तुमचे जे ड्रॉबॅक्स किंवा डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते तुम्ही विकनेसेस आहेत ते तुम्ही म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट्स कसे बनवू शकाल याच्यावरती पण तुम्ही फोकस करायला पाहिजे. तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या जर तुम्ही तुमच्यामध्ये म्हणजे स्टार्टअप करण्यासाठी ज्या आवश्यक आहेत त्या मी सांगितल्या आणि थोड्या म्हणजे कालांतराने आपण आणखीनही बोलू टेक्नॉलॉजीज कशा डेव्हलप होतात किंवा काय करावं लागतं त्याच्यासाठी. थँक्यू. धन्यवाद रोडे सर. आपल्या समाजामध्ये नोकरी धरली आणि धंद्यात पडला असं म्हटलं जातं. सर, तरुण होऊ घातलेले उद्योजक आहेत. माझा पर्सनल प्रश्न असेल की धंदा व्यवसाय करतो म्हणाला तर कोण मुलगी देईल का माझ्या मुलाला, हा मोठा प्रश्न आहे. मी आदरणीय वडगावकर सर, द सिनियर सायंटिस्ट फ्रॉम NCL आणि very good association with Shivaji University, nanotechnology and all department of DOT. I am requesting humbly, sir, your views about innovation startup for Viksit Bharat. Good morning. Sir, I would like to thank Dr. sir, Sir, and esteemed faculty and the students here for giving me opportunity to participate in this wonderful conclave. Of course, this is just a beginning. I think Shivaji University has taken the right step to make students aware of what the innovation is, what the entrepreneurship is. And looking at the agenda and listening to the presentations for 1.5 days, I have realized that they have made a great beginning. This panel discussion is really very useful for the student community. Of course, talking about innovation and startup for Viksit Bharat, let me make some few general remarks. Okay? Now, the modern world is enabled by technologies. We need technology. And whatever the progress we see humanity has made is entirely based on the technologies. And to solve the problems of the present and the future, we need new technologies. And technology just doesn't fall from the sky. What is needed is the strong research base. So today's research becomes the technology of tomorrow. And I don't think I can give any better example than the vaccine which was developed in the time of Corona, and that's what saved us. And this vaccine came about because the basic research was done much before. The technology was handy. So the point I am trying to make here is
in order to face the challenges of the future, and again, mention was made repeatedly, the world has become a very complex place. It's not that about being strong, we also need to be resilient. That's what the important message to the student is. And not that all of the research which is done, it gets converted into technology. So I think this forum will give an opportunity for the students to recognize what are those research developments which have taken place in the laboratory will get converted into technology. But it's not that, all of the discoveries or inventions which are made in the laboratory simply jump off and become the technology. There has to be a mechanism, and of course, entrepreneurship is a teachable issue. You proper training the students, they can be better entrepreneurs. Thank you, sir. And I can, go on talking about Again, discussion. Thank Thank you, sir. आडनावानं भोसले असलेले आणि नावानं संकेत असलेले AI इन ॲग्रिकल्चर या विषयावरती बोलण्यासाठी आलेले संकेत भोसले सरना मी विनंती करतो की ॲग्रिकल्चरमध्ये AI काय सांगता येईल. प्लीज सर, संकेत सर. सगळ्यांचे धन्यवाद मला एवढ्या चांगल्या ठिकाणी संधी दिल्याबद्दल. आम्ही आत्ता ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये आपल्या भारतामधला AI टेक्नॉलॉजीचा पहिला प्रोजेक्ट आपण करतोय. तो फक्त पण ऊसावर करणार आहोत. आत्ता भारतामध्ये आपण 1000 शेतकऱ्यांबरोबर काम करतोय. त्यांचे इथं आपण डेटा मॅनेजमेंटसाठी वेदर स्टेशन लावतोय, IoT सेन्सर्स आणि सॅटेलाइट मॅपिंग अशा 3 प्रकारे डेटा कलेक्ट करतो आपण. आपल्या सर्वांना माहिती आहे ॲग्रिकल्चरचा डेटा कुणीही नीट ठेवलेला नाही आणि कोणाकडेच डेटा नाही. सो पहिल्यांदा AI टेक्नॉलॉजीसाठी पहिल्यांदा डेटाची गरज आहे. सो आपण डेटा कलेक्शनसाठी आपण ह्या टेक पॅटर्नचे आपण वापर करणार आहे. मी एक तुम्हाला दाखवलं सांगतो. आता आपल्याला आता कोल्हापूरमध्येच का नाही काही शेतकरी पर एकर 20 ते 30 टन उत्पन्न घेतात आणि काही शेतकरी कोल्हापूरमधलेच 143 टन उत्पन्न घेतात पर एकर. मग हा डिफरन्स आपण कसा काढू शकतो, चेंज करू शकतो किंवा गॅप कसा फिल करू शकतो, त्यासाठी प्रतापराव पवार सरांनी आपण AI टेक्नॉलॉजी कशी यूज करू शकतो, AI टेक्नॉलॉजी वापरून खरंच आपण गॅप हा फिल करू शकतो का, त्यासाठी आपण टेक्नॉलॉजी केली. तर हे टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मदत करणार आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आपल्याला ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आपल्याला बऱ्यापैकी डेटा म्हणजे अल्गोरिदम डेव्हलपसाठी मदत करणार आहे. आणि मायक्रोसॉफ्ट आपल्याला त्यांचा क्लाउड स्टोरेज, सगळ्यांना माहीत असेल क्लाउड स्टोरेज, तो आपण यूज करणार आहे त्यांचा डेटा मॅनेजमेंट. कारण की आपण कमीत कमी 50,000 शेतकऱ्यांबरोबर काम करतो महाराष्ट्रामध्ये. डेटा कलेक्शनसाठी आपण पहिल्यांदा वेदर स्टेशन वापरतो. ह्यामध्ये टोटल 12 पॅरामीटर्स भेटतात आणि हा रिअल टाइम डेटा भेटणार आहे आपल्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरचा. म्हणजे प्रत्येक तासाला अपडेट होणार आहे. ह्यात आपल्याला वाऱ्याची दिशा समजणार आहे, वाऱ्याचा वेग समजणार आहे, परत रेनफॉल तुम्हाला पण समजणार, रेनफॉल बद्दल पण सगळी माहिती भेटणार आहे. आणि हे पूर्णपणे सोलर बेस आहे, म्हणजे याला कुठल्याही इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आहे, पूर्णपणे सोलर बेस आहे. हा दिसतोय तुम्हाला VPD दिसणार आहे, VPDचं आहे. हे दोन इथे सॉइल मॉइश्चर सेन्सर आहेत, म्हणजे मातीमध्ये पाणी किती अवेलेबल आहे ते आपल्याला सगळं सांगणार आहे. मग आता जर पाणी जर कमी असेल तर असे पण रेकमेंडेशन देतात की किती लिटर पाणी पाहिजे, त्यासाठी ड्रिप किती वेळ चालू ठेवली पाहिजे. म्हणजे ह्याच्यामुळे आपलं काय होते 40 ते 50% पाणी सेव्हिंग होते आणि पाणी सेव्हिंग झाल्यामुळे आपलं माती सुधारत चालते. आजकाल माहिती केमिकल खूप यूज करतात, नको असले सुद्धा केमिकल यूज करतात, त्यामुळे माती खराब होतीये आणि माती खराब झाल्यामुळे शेतकरीच म्हणतात की आमचं उत्पन्न भेटत नाही. सो त्यासाठी आपण AI टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे. सो कोणा काही क्वेश्चन नाही राहतो? येस सर, विल कम लॅटर ऑन. धन्यवाद सर, प्लीज हॅव अ सीट. डुबुक पद्धतीनं पाणी पाजणाऱ्या शेतकऱ्याला या प्रकारची टेक्नॉलॉजी AI ॲग्रिकल्चर
आणि तेही ऊसात, असं आम्ही तरी म्हणतो, कारण मी 28 वर्ष ऊस पिकवतोय. वेदर पाणी पाजवायला हवं की पाजवायला नको, माती घेतो आम्ही, घट्ट अशी मूठ करतो, वर उडवतो, ती फुटून पडली तर ते शेत पाण्यासाठी आता आवश्यक आहे, आणि घट्ट पडली तर पाणी लागत नाही. सर, वी डिड इट इन वारणा वायर्ड विलेज. चांगला उपक्रम आहे. मी आता काही मान्यवरांना प्रश्न विचारतो, आपण उत्तरं द्यावीत आणि मग सर्व ऑडियन्सने प्रश्न विचारावे. सर प्लीज. सर्वप्रथम म्हणजे आपण ठरवायला पाहिजे की काहीतरी करायला पाहिजे, आणि काय करायचं ते ठरवायला पाहिजे. आणि वी हॅव टू डिफाईन अवर बिझनेस फर्स्ट. मला काय करायचं आहे ते ठरवायला पाहिजे. एकदा हे केलं की त्याच्यावरती थोडं रिसर्च करायला पाहिजे, लागलं तर त्या एक्सपर्ट्स करून ब्रेनस्टॉर्मिंग करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मॅडमनी मला मग सांगितलं तर फंडिंग हे लास्ट असतं. माझंही मत तसंच आहे, फंडिंग हे लास्ट असतं. आपल्याकडे चांगल्या लोकांची टीम कशी जमवता येईल हे बघायला पाहिजे. आणि हे एकदा झालं की देन वी शूड गो इन फॉर द बिझनेस. आणि या 4-5 गोष्टी ज्या आहेत की प्रॉपर तुमचा बिझनेस डिफाईन, पर्टिक्युलरली स्टार्टअपला जास्त काळजी घ्यायला पाहिजे. कारण स्टार्टअप इज मोर रिस्की बिकॉज टोटली न्यू कन्सेप्ट वी आर ब्रिंगिंग, वेअर एज बिझनेस इज प्रूव्ड बिझनेसवरती आपण काम करत असतो. पण बिझनेस किंवा नवीन एंटरप्राइजेस, आता मी एक कारखाना काढला, दुसरा कारखाना काढतात, त्यानं CNC घातलं, मी CNC घातलं, एवढं जास्त नाही. पण एखादी इनोव्हेटिव्ह आयडिया जर असेल तर त्याच्यासाठी ब्रेन स्टॉर्मिंग आणि बऱ्याच लोकांचं डिस्कशन, चर्चा ही अत्यंत महत्त्वाची असते. कारण तुमची आयडिया ही अगदी इव्हॅल्युएट करून घ्यायला पाहिजे, ती लोकांच्याकडनं हे करून घ्यायला पाहिजे. आणि या हे जर आपण केलं, काही सजेस्टिव्ह आयडिया येण्यासाठी आयडिया येण्यासाठी आयडिया म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीला, मला वाटतं सगळ्यात चांगल्या जास्त आयडिया येत असतील त्या वाईट सिच्युएशनमध्ये. सगळ्यात जास्त स्टार्टअप चालू झाले असतील तर ते मला वाटतं करोनामध्ये झाले असतील. कारण लोकांचे विचार झाले. पूर्वी कोण मास्क करायचं होते, त्याच्यानंतर त्यांनी परत दुसरं कन्वर्ट केलं, हे केलं. आपल्या आजूबाजूला जे सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमधनं तुम्हाला डेफिनेटली काही इंडिकेशन मिळत असतं. आणि आता जी टेक्नॉलॉजी आहे, सरांनी सांगितली जी टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजीचा वापर कर. आता सध्या जे काही इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातून आपल्याला नवीन काहीतरी आयडिया आहे. हा प्रॉब्लेम किंवा हे सिच्युएशन जे आहे याची अपॉर्च्युनिटी म्हणून आपण त्याकडे बघायचं. जर आपलं एक सरांनी सांगितल्याप्रमाणे आपला ॲटिट्यूड असेल तर निश्चितपणानं आपल्याला संधी मिळेल. धन्यवाद सर, धन्यवाद. पेंडसे साहेबांच्याकडे जाऊ. सर, काही टिप्स द्या आमच्या विद्यार्थ्यांना. नक्की. थोडंसं बघितलं तर आपण एज्युकेशन, अकॅडमिक एज्युकेशन हे झालं बरोबर आहे, पण त्याचबरोबर कमीत कमी एक 2-4 वर्षांचा काही अनुभव जर आपल्या काठीचे असेल तर नक्कीच, म्हणजे त्यामुळं काय होईल की आपलं व्हिजन क्लिअर होईल, आपल्याला नेमकं काय करायचं आहे. जसं आता सर म्हणाले तसं मग आपला कसं होतं, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, एक ग्रॅज्युएट मेकॅनिकल इंजिनियर ग्रॅज्युएट, त्याचं फील्ड ग्रॅज्युएट मेकॅनिकल इंजिनियर झाला, इंजिनिअरिंगमध्ये त्याचं फील्ड आहे, पण समूह एका संघटनेमुळं तो डायमंड इंडस्ट्रीकडे वळला. आणि ही ग्रू इन डायमंड इंडस्ट्री बिकॉज ऑफ द एक्सपर्टाईज ही गॉट, द नॉलेज ही गॉट इन दॅट इंडस्ट्री. म्हणजे थोडक्यात काय आहे की कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये काम करत असतं थोडीशी बॅकग्राऊंड आपल्याकडे असेल आणि आपलं स्वतःचं स्वॉट अनालिसिस केलं, व्हेरी गुड. या दृष्टीने पुढे जायला हरकत. व्हेरी गुड. स्वतःचं सॉक अनालिसिस करा, 2-4 वर्ष अनुभव घ्या, अशा प्रकारचं मंत्र पेंडसे साहेबांनी दिलेलं आहे. मी बँकरना विनंती करेन, गोडसे साहेबांना, आतापर्यंत बंद पडलेले कुठल्या क्षेत्रातले व्यवसाय, स्टार्टअप की जेणेकरून ते आमच्या मुलांनी करू नये, आपण काही कॅन यू एबल टू थ्रो द लाईट? बंद पडलेले व्यवसाय जर आपण बघितलं ना सर, नावं नको सर, फक्त नाही सांगा सर. त्याच्यामधला बेसिक कन्सेप्ट असा आहे की आपले व्यावसायिक CA जाऊन आम्हाला एक 20 कोटीचं कर्ज पाहिजे अशा प्रकारचा प्रोजेक्ट. सर, शेजारी कॉस्ट अकाउंटंट बसलेले आहे. इट्स ओके. तर ते अशा प्रकारची जर आपला व्ह्यू असेल तर आपलं फेल्युअर 100%. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे तर तुम्हाला त्याच्या व्यवसायामध्ये ती बॅलन्स शीट बनवताना, तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवताना आपले जे CA आहेत त्यांना आपण सगळे इनपुट देणं गरजेचं आहे. तर त्याचा ही एक सक्सेस की आहे. अदरवाईज तुम्ही जे ते इनपुट दिले नाही, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोकेशनचे
इनपुट कॉस्ट, मार्केटिंग हे सगळे फॅक्टर वेगळे आहेत. ते जर तुम्ही प्रॉपरली इनपुट दिले इट विल बी सक्सेसफुल. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. टेक्निकल अनालिसिस, टेक्निकल फिजिबिलिटी, फिनान्शियल फिजिबिलिटी, मार्केट फिजिबिलिटी, HR फिजिबिलिटी हे बघून करावं असं साहेबांनी सांगितलेलं आहे. सर पण माझ्या मुलाचं लग्न होत नाही म्हणून मी व्यवसाय करणार असेल तर काय सोल्युशन सर? येस सर, गमतीचा वाद रोडे साहेब प्लीज डोंट टेक इट अदरवाइज एनी स्टेटमेंट. दिस इज माय हंबल रिक्वेस्ट. मी एक उदाहरण देतो. आता साहेबांनी सांगितलं तसं गरज ही शोधाची जननी आहे. आणि कोरोना काळात मला आता तुम्हाला आठवत असेल नॅझल स्वाब्स लागायचे सॅम्पल घेण्यासाठी. तर ते आपण सुरुवातीला इम्पोर्ट करत होतो म्हणजे ते, आणि ते वेळेवर यायचे नाही. तर ते जवळजवळ त्याची किंमत तेव्हा $7 वगैरे होती. आणि मग आमच्याकडे मिनिस्ट्रीने तेव्हा हे पाठवली क्वेरी की कॅन यू डेव्हलप दिस. तर वी जस्ट ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन मिटिंग घेऊन आय टॉक टू वन इंडस्ट्रियलिस्ट अँड ही वॉज रेडी. आणि मग स्पेशल परमिशन्स घेऊन वी कुड डेव्हलप इट. सो इट वॉज बेस्ड ऑन रिसर्च जस्ट फॉर अबाउट अ मंथ ऑर सो. अँड वी कुड डेव्हलप दी स्वॅब्स अँड दे वेअर इन द मार्केट. आणि दॅट कंपनी स्टार्टेड प्रोड्युसिंग 1 lakh अँड लेटर ऑन इट वॉज 3 lakhs per day. So that much, and it just costed about maybe 7 rupees. If you see $7 and 7 rupees, the difference. So गरज ही शोधाची जननी आहे. दुसरं एक उदाहरण म्हणजे ह्याच विद्यापीठाचा स्टुडंट आहे संजय जाधव, साळुंके मॅडमचा स्टुडंट होता. नाउ ही हॅज स्टार्टेड ए कंपनी ओव्हर हिअर. So he is manufacturing, he will soon manufacture actually, some erection and commissioning is going on. So some anti-diabetic drug he is introducing in the market. So तर ते ह्या काही. आणि दुसरं मला म्हणजे सजेशन असं करायचं आहे की बायोटेक्नॉलॉजी किंवा बेस्ड प्रॉडक्ट्स आहेत ना, दे सी द मार्केट व्हेरी फास्ट ॲक्च्युली. कारण काय आहे की त्याला म्हणजे इट टेक्स टाईम टू डेव्हलप दॅट मीन्स फॉर टू मॅन्युफॅक्चर दॅट बिकॉज फर्मेंटेशन टाईम अँड अदर थिंग्स आर देअर. बट दे आर लेस कॅपिटल इंटेन्सिव्ह. Chemical products किंवा chemical technology they require some instrumentation, some reactors which are high cost. So bio-based products are biofertilizers म्हणा, biopesticides म्हणा, आणि another thing is they are biodegradable also. So bioplastics also like. So you can these are some suggestions. And recycling of plastic. Maybe my colleague Dr. Vadgaonkar will talk on that. थँक्यू सर, थँक्यू. गरज ही शोधाची जननी असते आणि आपण काही टिप्स दिला, धन्यवाद सर. मी वडगावकर सरांना विनंती करतो, वेळेच्या मर्यादा आहेत, ऑडियन्सकडून आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत आणि 12-10 वाजता आपल्याला थांबायचं आहे. नेक्स्ट सेशन एक्सपर्ट सर वडगावकर सर प्लीज. आपल्या ह्या कॉन्फरन्सचा उद्देश आहे की मुलांना इन्स्पायर करणे, मोटिवेट करणे. मला तर वाटतं की प्रत्येकाने असा उद्देश झाला पाहिजे की हाऊ दे विल चेंज द वर्ल्ड. माझं काम पुढं जगामधल्या लोकांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडेल का, असं जर ब्रॉड वर्ल्ड ठेवलं नक्कीच प्रत्येकजण टेक्नॉलॉजिकल सोल्युशनसाठी तयार राहील. आता आता मगाशी म्हणलं तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये मोठा प्रोग्रेस झालेला आहे, बरेच प्रॉब्लेम सोडवलेले जातात. परंतु whenever science and technology finds a solution to a problem, then new problems are created. मग प्रॉब्लेमची ह्या जगामध्ये कमतरता बिलकुल नाही आहे. आता एक रिचर्ड स्वामी नावाचे नोबेल लॉरेट आहेत, त्यांनी जगामध्ये पुढच्या 50 वर्षामध्ये जे काही 10 टॉप 10 प्रॉब्लेम त्यांनी आयडेंटिफाय केले, त्यात एनर्जी आहे, क्लायमेट चेंज, सर्व प्रकारचे प्रॉब्लेम त्यामुळे. आणि ह्या प्रकारच्या प्रॉब्लेमला जर उत्तर शोधायचं असलं तर आपल्याला इंटरडिसिप्लिनरी अप्रोच घ्यावा लागतो. धन्यवाद सर, धन्यवाद. संकेत सरांना विनंती करतो की काय संकेत देणार 22 टनावरून 143 टनावर ऊस नेण्यासाठी. येस सर प्लीज. आता आपली चर्चा आज स्टार्टअप संदर्भात चालू आहे. मी एक फक्त अनुभव शेअर करू शकतो तुमच्याबरोबर. मी एक 2019 पासून एका चेन्नईची एक स्टार्टअप कंपनी आहे, त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म बनवलेला, त्याबरोबर काम करत होतो. मी स्वतःहून पहिल्यांदा शेतकऱ्यांकडे जायचो तर शेतकरी मला इग्नोर करायचे. 3-4 वर्ष मी कंटिन्यू गेलो, ते इग्नोर करायला लागले. आत्ता जर मी शेतकऱ्यांकडे गेलो तर मला चहा पिल्याशिवाय पाठवतो, एवढं मी बॉन्डिंग तयार केली. मी जर पहिल्यांदाच निगेटिव्हमध्ये गेलो असतो की मला शेतकरी इग्नोर करताय, मी नाही गेलं पाहिजे, पण मी ठरवलेलं त्यांना कसं कन्व्हिन्स करणार डिजिटलसाठी. सो कंटिन्युअस आपण काहीतरी केलं पाहिजे, लगेच अपयश येतं म्हणून मागं नाही आपण. गुड सर, गुड गुड. सो आय एम राईट नाव रिक्वेस्टिंग द ऑडियन्स प्लीज पुट द क्वेश्चन.